क्वेश्चन नंबर 11. द सम ऑफ द नंबर्स ऑन द गिवन टू अबॅकसेस इज. ओके, या ठिकाणी 2 अबॅकस दिलेले आहेत. त्यांच्यावरून अगोदर आपण त्यांचे नंबर्स तयार करून घेऊया आणि त्या दोघं नंबर्सची काय करायची आहे, आपल्याला सम करायची आहे. ओके, बघा या ठिकाणी 1000 प्लेसमध्ये किती बीड्स आहेत, 4. 100 बीड्समध्ये 4. 10s प्लेसमध्ये 5 बीड्स आहेत आणि 1s प्लेसमध्ये 1 बीड आहे. सेकंड अबॅकस काय नंबर शो करतो आहे बघा. 1000 प्लेसमध्ये 2 बीड्स आहेत, 100 प्लेसमध्ये 3, 10s प्लेसमध्ये 5 बीड्स आहेत आणि 1s प्लेसमध्ये 4. ओके, या ठिकाणी पी हा अबॅकस काय नंबर शो करतो आहे, 4451. आणि अबॅकस क्यू हा काय नंबर शो करतो आहे, तर 2354. यांची काय करायची आहे आपल्याला सम. 1 + 4 5, 5 + 5 10, 4 + 3 7 + 1 8, 4 + 2 6. बघा या दोघं नंबर्सची सम काय मिळाली आपल्याला, 6805. बघा ऑप्शन ए मध्ये दिसतं आहे आन्सर, म्हणून या ठिकाणी आपला ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, क्वेश्चन नंबर 12. डिव्हिजन इज अ प्रोसेस ऑफ रिपीटेड. डिव्हिजन इज अ प्रोसेस ऑफ रिपीटेड सबस्ट्रॅक्शन. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. मल्टिप्लिकेशन इज द प्रोसेस ऑफ रिपीटेड काय असतं, ॲडिशन. जर आपल्याला मल्टिप्लिकेशन प्रोसेस करायची असेल तर आपण काय करत जातो, नंबरला ॲड करत जातो. तसंच डिव्हिजन प्रोसेसमध्ये काय होतं, तर आपण तो नंबर सबस्ट्रॅक्ट करत जातो. ओके, क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द मिसिंग नंबर इन दी बॉक्स. ओके, खाली आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक मिसिंग नंबर दिले आहे. तर त्या मिसिंग नंबरमध्ये काय नंबर येईल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, मिसिंग नंबर शोधायचा आहे. बघा मिसिंग नंबर मधून जर आपण 13 मायनस केले तर आपल्याला काहीतरी आन्सर मिळेल. त्या आन्सरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, पुन्हा काहीतरी आन्सर मिळेल. मिळालेल्या आन्सरला जर सपोज आपण 8 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय आन्सर मिळालं पाहिजे, 65. ओके, बघा या ठिकाणी x मधून 13 मायनस केले, मिळालेल्या आन्सरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, मिळालेल्या आन्सरला आपण 8 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर 65 मिळालं पाहिजे. तर आता आपल्याला इथली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, सगळ्यात अगोदर आपण काय करूया, ही व्हॅल्यू फाइंड आउट करूया. असा हा कोणता नंबर आहे की त्या नंबरला जर मी 8 ने डिवाइड केलं तर मला आन्सर 65 मिळेल. ओके, याला आपण पी कन्सिडर करूया. या इथे मिळणाऱ्या व्हॅल्यूला आपण क्यू कन्सिडर करूया आणि ह्या इथे मिळणाऱ्या व्हॅल्यूला आपण आर कन्सिडर करूया. ओके, बघा या ठिकाणी आता आपल्याला हे सगळं थोडं बाजूला ठेवूया आणि फक्त एवढं इक्वेशन पाहूया. बघा पी हा असा नंबर आहे की त्या नंबरला जर आपण सपोज 8 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर 65 मिळालं. पी डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 65. आता बघा आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, ज्या याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते त्या नंबरला आपण काय करतो, लेफ्ट साईडला ठेवतो आणि डिवाइड बाय 8 जो आहे त्याला आपण इक्वल टू साइन क्रॉस करून घेऊन जाऊन राईट साईडला नेऊया. बघा जर डिवाइड असेल, डिवाइड 8, आता ह्या डिव्हिजनला आपण जर इक्वल टू साइन क्रॉस करून घेऊन जात असलो राईट साईडला तर त्या डिवाइडचं काय होतं, मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 65 मल्टिप्लाय बाय 8. ओके, याच्यावरून आपल्याला कसली व्हॅल्यू मिळेल, पीची. बघा 65 मल्टिप्लाय बाय 8 करा, 8 5 जा 40, 8 6 जा 8 48, 48 प्लस 4 52. बघा या ठिकाणी मला पीची व्हॅल्यू काय मिळाली, 52. 520. 520ला जर सपोज मी 8 ने डिवाइड केलं तर मला आन्सर काय मिळालं, 65. ओके, आता या ठिकाणी आपल्याला पीची व्हॅल्यू मिळाली.
आता हे इक्वेशन सोडून देऊया आणि ह्या इक्वेशनकडे बघा. आता आपल्याला क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्यू मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 520. आता या ठिकाणी आपल्याला क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल ते काय इक्वेशन तयार होईल याच्यासारखंच. क्यू मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 520. इथं काय मिळालं आहे, आन्सर काय मिळालं इथे 520 ना, म्हणून इक्वल टू 520. बघा आता या ठिकाणी काय आहे, आपल्याला क्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून क्यूला आपण काय करूया, लेफ्ट साईडला ठेवूया. इक्वल टू साईन ॲज इट इज 520 ॲज इट इज. बघा या ठिकाणी आता काय मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लिकेशन साईन जेव्हा इक्वल टू साईन क्रॉस करून जातं त्यावेळेस त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं, डिवाइड. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 520 डिवाइड बाय 2. तर आपल्याला कसली व्हॅल्यू मिळेल मग, क्यूची. चला तर मग करूया 520 डिवाइड बाय 2. 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 0 जा 0. ओके, या ठिकाणी आपल्याला क्यूची व्हॅल्यू काय मिळाली, 260. 260 म्हणजे 260ला जर सपोज आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळालं, 520. ओके, आता या ठिकाणी काय मिळालं आपल्याला आन्सर, 260. 260 मध्ये आता या ठिकाणी हे इक्वेशन बघा, आरचं इक्वेशन तयार करूया. आर -13 इज इक्वल टू 260. बघा आता या ठिकाणी आपल्याला आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून काय करावं लागेल, आरला लेफ्ट साईडला ठेवूया. इक्वल टू साईन 260 ॲज इट इज. आता या ठिकाणी बघा -13 आहे. अशा कंडिशनमध्ये आता आपल्याला ह्या 13ला राईट साईडला घेऊन जायचं आहे. 13 हा इक्वल टू साईन क्रॉस करून जातो आहे, ते याचं मायनसचं साईन चेंज होईल, काय होईल, +13. ओके, मग आपल्याला आरची व्हॅल्यू मिळेल 260 + 13 273. आरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 273. बघा म्हणजेच आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, हा इथला जो नंबर आहे तो काय टाकला आपण, 273 जर घेतला त्यातून आपण 13 मायनस केले तर आपल्याला आन्सर काय मिळेल, 260. 260ला जर सपोज तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल, 520. 520ला जर 8 ने डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल, 65. म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, मिसिंग प्लेसला कोणता नंबर येईल, 273. आहे का ऑप्शनमध्ये, येस, ऑप्शन सी आहे. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन ए दिलेला आहे 35 डिवाइड बाय 0 इज इक्वल टू 0. कोणत्याही नंबरला जर आपण 0 ने डिवाइड केलं तर आपण ते आन्सर डिफाईन नाही करू शकत. 0 नाही येत त्याचा आन्सर, नॉट डिफाईन. म्हणून हा ऑप्शन कसा आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन बी बघा, 100 डिवाइड बाय 100 इज इक्वल टू 1. एखाद्या नंबरला त्याच नंबरने जर डिवाइड केलं तर आन्सर काय मिळतं, 1. या ठिकाणी ऑप्शन बी कसं आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन सी चेक करूया. 99 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 99 मिळायला पाहिजे या ठिकाणी आन्सर. ओके, ऑप्शन सी पण कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन डी चेक करूया. 66 मायनस 0. एखाद्या नंबरमधून जर आपण 0 मायनस केला तर आपल्याला तोच नंबर आन्सर मिळतो. म्हणजे ऑप्शन डी पण कसं आहे, इनकरेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 3400 2 10s 5 1s प्लस 1300 4 10s अँड 3 1s या दोघा नंबर्सची काय करायची आहे, सम करायची आहे. बघा पहिला नंबर काय आहे, 1000 प्लेसला कोणता डिजिट आहे, 3. 100 प्लेसला 4 डिजिट आहे. 10s प्लेसला 2 हा डिजिट आहे आणि 1s प्लेसला 5 हा डिजिट आहे. ओके, या ठिकाणी 1000 प्लेसला 1 डिजिट दिलेला आहे. 100 प्लेसला 3,
टेन्स प्लेसला 4 आणि वन्स प्लेसला 3 ह्या दोघं नंबर्सची काय करायची आहे सम. 5 + 3 8, 4 + 2 6, 4 + 3 7, 3 + 1 4. काय नंबर मिळाला 4768. बघा आहे का आन्सर 4768. ऑप्शन सी. या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ मेनी थाउजंड्स, हंड्रेड्स, टेन्स अँड वन्स शुड बी ॲडेड टू गेट द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. ओके, असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरला आपण 1000 टाइम्स ॲड केलं, 100 टाइम्स ॲड केलं, 10 टाइम्स ॲड केलं आणि 1 टाइम ॲड केलं तर आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर मिळेल. सगळ्यात अगोदर विचार करा स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर कोणता असतो 1000. ओके, मग या ठिकाणी जर सपोज हा काय आहे तुमचा 1000 प्लेसला 1, हा आहे 100 प्लेसला 0, टेन्स प्लेसला 0 आणि वन्स प्लेसला पण काय आहे 0 आहे. ओके, मग या ठिकाणी जर आपल्याला 1000 प्लेसला 1 पाहिजे आहे तर आपल्याला किती टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल 1 टाइम. 1000ला जर तुम्ही 1 टाइम मल्टिप्लाय केलं, 1000ला 1 टाइम मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल तुम्हाला 1000. 100 प्लेसला कोणता डिजिट आहे बघा तुमचा 0. 100ला जर तुम्ही 0ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आन्सर तुम्हाला 0. जर तुम्ही 10ला 0ने, बघा टेन्स प्लेसला कोणता डिजिट आहे तुमचा 0, 0ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आन्सर 0. वन्स प्लेसला जर तुम्ही 0ने मल्टिप्लाय केलं, कारण की या ठिकाणी वन्स प्लेसला काय आहे 0, म्हणून 0ने 1ला जर तुम्ही 0ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळेल तुम्हाला 0. या सगळ्यांची काय केली तुम्ही सम, काय मिळेल तुम्हाला 1000. बघा म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे ऑप्शनमध्ये 1000, म्हणजे 1000 प्लेसला जर आपण 1ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1000 मिळेल. 100 प्लेसला 0ने मल्टिप्लाय केलं तर 0 आन्सर. बघा 100 प्लेस आपल्याला काय पाहिजे आहे 0, टेन्स प्लेस काय पाहिजे आहे 0 आणि वन्स प्लेस काय पाहिजे आहे 0. त्यावेळेस आपल्याला स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर मिळेल. तर मग आपल्याला ऑप्शनमध्ये काय पाहिजे 1000 असलेला ऑप्शन कोणता आहे ऑप्शन बी. या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ देअर आर 10 कॉइन्स इन इच स्टॉक देन हाऊ मेनी कॉइन्स आर देअर इन ऑल. ओके, हा जो एक स्टॉक आहे त्याच्यामध्ये किती कॉइन्स आहेत 10. प्रत्येक स्टॉकमध्ये 10 कॉइन्स आहेत. तर हे असे किती कॉइन्स आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 स्टॉक्स आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये किती कॉइन्स आहेत 10 कॉइन्स आहेत. जर यांना तुम्ही ॲड करत गेले तर आन्सर काय मिळेल तुम्हाला 80, किंवा तुम्ही असं पण करू शकतात 10 × 8 = 80. 10 म्हणजे काय एका स्टॉकमधले असलेले कॉइन्स आणि असे किती टॉक्स आहेत तर 8. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल 10 × 8 = 80, किंवा तुम्ही असं पण करू शकता 10 + 10 20, 20 + 10 30, 30 + 10 40, 40 + 10 50, 50 + 10 60, 60 + 10 70, 70 + 10 80. टोटल कॉइन्स किती आहेत हाऊ मेनी कॉइन्स 80. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. क्वेश्चन नंबर 18. द व्हॅल्यू ऑफ P - Q इन द गिवन एक्सप्रेशन इज. ओके, बघा खाली एक्सप्रेशन दिलेलं आहे 500 = 1. टेन्स प्लेसला P आहे, वन्स प्लेसला 6 × 3 + Q. या ठिकाणी आपल्याला P आणि Qची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्यानंतरून काय फाइंड आउट करायचं आहे द व्हॅल्यू ऑफ P - Q या दिलेल्या एक्सप्रेशनवरून. चला तर मग पाहूया P आणि Qची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 500 =
1 टेन्स प्लेसला आहे P 6 × 3 प्लस Q. ओके, असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यात Q म्हणजे अजून काहीतरी व्हॅल्यू ॲड केली तर आपल्याला आन्सर काय मिळायला पाहिजे? 500 मिळायला पाहिजे. बघा, 1 टेन्स प्लेसला P 6 मल्टिप्लाय बाय 3. 6 3 जा 18 कॅरी 1. ओके, बघा या ठिकाणी आता याच्या वन्स प्लेसला काय 8 हा डिजिट येतो आहे. म्हणजे यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण तर असा काहीतरी नंबर मिळतो आहे आणि त्या नंबरच्या वन्स प्लेसला 8 हा डिजिट आला पाहिजे. जर सपोज ह्या 8 मध्ये म्हणजे इथे जो पण काहीतरी समथिंग नंबर मिळेल त्या नंबरच्या वन्स प्लेसला 8 हा डिजिट आहे, प्लस त्याच्यामध्ये जर आपण कुठला नंबर ॲड केला तर आपल्याला आन्सर 500 मिळणार आहे. जर सपोज 8 या डिजिटमध्ये जर तुम्ही 2 ॲड केला, 8 + 2 केला तर काय मिळेल तुम्हाला? 10. म्हणजे युनिट प्लेसला काय मिळेल? फायनल आन्सरच्या 0. बघा या ठिकाणी 0 मिळेल तुम्हाला. ओके, म्हणजे या ठिकाणी क्यूची व्हॅल्यू काय मिळाली? जर सपोज तुम्ही क्यूला जर 2 कन्सिडर केलं, याचा जो प्रॉडक्ट मिळणार आहे त्याच्या प्रॉडक्टच्या वन्स प्लेसला 8 आहे, त्या 8 मध्ये जर सपोज तुम्ही 2 ॲड केला तर तुम्हाला काय मिळतो आहे? फायनल आन्सरच्या वन्स प्लेसला 0. ओके, याच्यावरून आपल्याला काय मिळालं? क्यूची व्हॅल्यू काय येईल? 2. ओके, आता आपल्याला जर सपोज या ठिकाणी आपण 2 ॲड केला, या नंबरमध्ये जर 2 ॲड केला तर आपल्याला 500 आन्सर मिळणार आहे. तर मग या ठिकाणी याचा जो प्रॉडक्ट आहे तर या ठिकाणी काय व्हॅल्यू मिळाली पाहिजे आपल्याला? 498. हा जो प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टचं आन्सर काय मिळालं पाहिजे आपल्याला? 498. ओके, याच्या युनिट प्लेसला 8 मिळाला आहे. आता आपल्याला या ठिकाणी 9 पाहिजे. ओके, याच्या टेन्स प्लेसला काय पाहिजे आहे आपल्याला? 9. 9 मिळण्यासाठी आपल्याला असा कोणता नंबर आहे की त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 9 आन्सर मिळेल. 3 3 जा जर सपोज 3 घेतला या ठिकाणी 3 3 जा 9, पण कॅरी 1 आहे तर 9 + 1 10 जर आला तर या ठिकाणी 0 येईल. पण आपल्याला काय पाहिजे आहे? टेन्स प्लेसला 9 हा डिजिट पाहिजे आहे. जर सपोज आपण 3 6 जा 18 केलं, या पीच्या जागेवर जर सपोज आपण 6 ही व्हॅल्यू घेतली, काय होतं बघा? 3 6 जा 18, 18 + 1 19, 19 मधला 9 येईल, कॅरी 1. 3 1 जा 3 + 1 4. बघा जर यांचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला आन्सर काय मिळायला पाहिजे होतं? 498 मिळालं आपल्याला. 498. येस, म्हणजे या ठिकाणी पीची व्हॅल्यू पीच्या जागेवरती काय पुट करू शकतो आपण? 6 हा डिजिट पुट करू शकतो. P = 6. जर सपोज पीच्या जागेवर आपण 6 पुट केला, काय नंबर तयार होईल? 166 मल्टिप्लाय बाय 3. यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला आन्सर काय मिळत आहे? 498. 498 प्लस जर क्यूच्या जागेवर आपण 2 पुट केला, क्यूच्या जागेवर 2 पुट केला तर आपल्याला काय आन्सर मिळत आहे? 500. बघा क्यूच्या जागेवर म्हणजे हा काय क्यू आणि ही व्हॅल्यू काय आहे? पी. ओके, जर तुम्ही 498 मध्ये 2 ॲड केले तर आपल्याला आन्सर काय मिळायला पाहिजे? 500. बघा मिळतंय का आन्सर? 500. म्हणजे या ठिकाणी पीची व्हॅल्यू काय मिळेल? 6. क्यूची व्हॅल्यू काय मिळेल? 2. आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची सांगितली त्यांनी? पी - क्यू. आता पीची व्हॅल्यू काय आहे? 6. क्यूची व्हॅल्यू काय काढली आपण? 2. यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर काय येईल? 6 - 2 4. आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन हिअर.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर इफ ट्रायंगल प्लस 84 इज इक्वल टू 162 अँड स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ट्रायंगल. ओके, आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे या स्क्वेअरची. आणि आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे, ट्रायंगल प्लस 84 इज इक्वल टू 162. हे पहिले इक्वेशन दिलेलं आहे आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे स्क्वेअर इज इक्वल टू 3 इंटू ट्रायंगल. ओके, याच्यावरून अगोदर आपण ट्रायंगलची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ट्रायंगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे म्हणून ट्रायंगलला कुठे ठेवायचं आपण, लेफ्ट हँड साईडला. त्यानंतर इक्वल टू साईन ॲज इट इज, 162 ॲज इट इज. बघा या ठिकाणी 84 हा काय आहे, प्लस. ज्यावेळेस हा इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल त्यावेळेस काय होईल, तो -84. ओके, 162 मायनस 84. 8. 12 minus 4, 8. 15, 8, 9, 7. या ठिकाणी ट्रायंगलची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 78. ओके, हे आहे आपलं इक्वेशन 2. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इज इक्वल टू 3 इंटू ट्रायंगल. ट्रायंगलची व्हॅल्यू मिळाली. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी काय टाकायची, मग ट्रायंगलची व्हॅल्यू 78. आपल्याला कसली व्हॅल्यू मिळेल, या स्क्वेअरची. ओके, 3 इंटू 78. चला 78ला 3ने मल्टिप्लाय करा. 8 3 जा 24, 7 3 जा 21, 21 प्लस 2 23. बघा स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 234. आहे का ऑप्शनमध्ये 234? येस, ऑप्शन डी. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन हियर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. इफ वी मल्टिप्लाय 75 बाय 34 अँड डिवाइड द रिझल्ट बाय 5 देन वी गेट द रिझल्ट. ओके, जर आपण 75 आणि 34 यांचं मल्टिप्लिकेशन केलं, जे आलेलं आन्सर आहे, आलेला रिझल्ट, त्या रिझल्टला जर आपण 5ने डिवाइड केलं तर आपल्याला काय आन्सर मिळेल हे फाइंड आउट करायचं आहे. तर चला तर मग सगळ्यात अगोदर आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 75 मल्टिप्लाय बाय 34. 5 4 जा 20, 7 4 जा 28, 28 प्लस 2 30. आता आपण टेन्स प्लेसने मल्टिप्लाय करणार आहेत म्हणून या ठिकाणी आपण वन्स प्लेसला एक 0 ॲड करतो. 5 3 जा 15, कॅरी 1, 7 3 जा 21, 21 प्लस 1 22, 0 5 5 2. ओके, या ठिकाणी आपल्याला 75 मल्टिप्लाय बाय 34 काय मिळालं आन्सर, 2550. आता ह्या मिळालेल्या आन्सरला आपल्याला 5ने डिवाइड करायचं आहे. 2550 डिवाइड बाय 5. 5 5 जा 25, 5 1 जा 5, 0, 510. बघा आहे का आन्सर ऑप्शनमध्ये. येस, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन हियर. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.